राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आपल्यासोबत आता श्रीराम पाटील आहेत. काय सांगाल सर, तुम्हाला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे तुमची? पहिली प्रतिक्रिया अशीच असेल माझी की माननीय शरदजी पवार जे राष्ट्रीय अध्यक्ष, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते, त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, आमचे जितेंद्र आव्हाड आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्र भैया पाटील, त्याचप्रमाणे आमचे देवकरप्पा, सतीश अण्णा, या सर्व मंडळींनी ज्या पद्धतीने माझ्यावरती नवख्या याच्यावरती विश्वास टाकला, खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि येणाऱ्या काळात समोर कुठलाही आमचा अपोनंट असला तरी आम्ही पवारसाहेबांच्या ताकदीमुळे आम्ही नक्कीच ह्या जिल्ह्यात, ह्या मतदारसंघात तुतारीची आवाज जोरात गुंजवू असं मला वाटतं. सर, मध्यंतरी 2 महिन्यापूर्वी आपण भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी अजित पवार गटाची पण आपण भेट घेतली होती आणि आता आपल्याला शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर या सर्व गोष्टी संदर्भातली तुमची भूमिका काय स्पष्ट कराल तुम्ही? आणि हे सर्व आता कसं आहे की तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्र राज्यात काय काय चालू आहे, कशा पद्धतीने होते आहे. आणि मी तरी याच्यात नौखा आहे. ज्या पद्धतीने पब्लिकचा रोष ह्या सूर असतो त्याप्रमाणे थोडंसं मी इकडे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वात पहिलं आपल्याला कल्पना असेल की 2019मध्ये मला अचानक शरद पवार साहेबांच्या गटानेच मला बोलवलं होतं. आणि त्यानंतर मी जरी BJPत प्रवेश केला आणि थांबलो थोडं काही काळ, परंतु ज्यावेळेस त्यांचा मला तिकडनं आवाज आला त्यावेळेस मला माझ्याकडनंही राहवलं गेलं नाही, कारण माझ्यावरती त्यांचं त्यावेळेचं प्रेम मला जाणवलं. आणि आज त्यांच्याकडे गेल्यानंतर माझं हे सर्व मांडलं आणि त्यांनी ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. मला त्यात पास केलं त्याबद्दल खरंच मनस्वी आनंद होतो. आणि तसं काही नाही, आता तुम्ही बघताय ह्या काय चालू आहे. तर मी तर फार नौखा आहे, पण मोठे मोठे लोक याबद्दल काम करतात आहे, तुम्ही बघताच आहे. भाजप खूप मोठा पक्ष समजला जातो सर, आता देशातला सगळ्यात मोठा पक्ष समजला जातो. त्या पक्षात तुम्ही गेल्यानंतर आता शरदचंद्र पवार गटातून तुम्हाला उमेदवारी दिली. त्याच्यामुळे आता सोशल मीडियावर अशा चर्चा आहेत, ते फोटो पण व्हायरल होत आहेत की उमेदवारीसाठी श्रीराम पाटलांनी पक्ष बदलला. हा पक्ष बदलला म्हणण्यापेक्षा उमेदवारीची ऑफर आली मला, आणि ऑलरेडी त्यांचं मला सुरुवातीपासून माझ्यावरती त्यांचं प्रेम होतंच. आधी मला त्यांनीच बोलवलं होतं. आता तर आणि ह्या पक्षाजवळ मी कुठलं की पद वगैरे कुठलं हे भोगलेलं नाही आहे. आता पदं भोगणारे लोकंसुद्धा इकडे तिकडे जातात, त्यात काय आपलं काय, आपण तर फार नौके आहेत. सर, आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. रक्षा खडसे भाजपचे उमेदवार आहे तुमच्या विरोधात रावेर लोकसभा मतदारसंघात, आणि भाजपची ताकद आता अजून वाढणार आहे, कारण एकनाथ खडसे यांनी पण सांगितलं की मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. एकंदरीत भाजप पक्ष, खडसे कुटुंबातला उमेदवार, विद्यमान खासदार उमेदवार आहेत की जे गेल्या 2 टप्प्यापासून त्या ठिकाणी खासदार आहेत. या रक्षा खडसेंच्या विरोधातलं तुमची उमेदवारी, तुमची पहिल्यांदाच ही खासदारकीची निवडणूक आहे, आणि हा सामना कसा होईल, तुम्ही निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जाल, काय होईल असं वाटतं तुम्हाला? बघा, मी एक सिंपल माणूस आहे आणि मी थोडंसं एथिकलीच काम करतो. त्यामुळे समोर अपोनंट कसं आहे त्याच्याशी मला मतलब नाही आहे. मला फक्त कामाबद्दल माझ्या बोलायचं, आणि त्यांच्या विरोधात मी नाही आहे तर पूर्ण जनतेसह आम्ही त्यांच्यासोबत उमेदवारी घेतलेली आहे. ही उमेदवारी माझी नाही, जनतेची आहे. कारण की जे काय आहे ते त्यांनी त्यांच्या कामाच्या सर्व त्यांनी दाखवते, त्यांनी केलेलं आहे. 10 वर्ष त्यांनी सत्ता भोगलेली आहे. त्याच्या आधी त्यांचे समजा भाऊचं बोललं तर भाऊंच्याबद्दल माझ्या बोलण्याचे काही अधिकार नाही किंवा ते त्यांच्यात कमी मोठा नाही, पण त्यांनीसुद्धा सत्ता भोगलेली आहे. त्यामुळे जनतेलासुद्धा माहिती आहे. आणि मी माझं काय करणार हेच सांगणार. मी तर काही केलेलं नाही आहे. फक्त एकच आहे की मी कुठल्या परिस्थितीतून आलेलो आहे, कशा पद्धतीने आलो आहे, माझं विजन काय आहे हे लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. जनतेला माझं विजन माहिती आहे आणि मी विजनरी माणूस आहे. त्याप्रमाणे जे काय करायचं, फक्त मला हे जे राजकारण येण्याचं कारण एकच आहे, फक्त काहीतरी चांगलं करावं. म्हणजे यांनी चांगलं केलं असं मला म्हणायचं नाही, पण मला काहीतरी अजून वेगळं काहीतरी करायचं आहे. आणि जेणेकरून या लोकसभा मतदारसंघाची चांगल्यात चांगली उन्नती व्हावी, डेव्हलपमेंट व्हावी आणि नवीन काहीतरी यावं. त्याच्याशिवाय जनतेलाही फरक समजणार नाही साहेब. मीच कंटिन्यू असेल तर माझ्यातल्या काय उणिवा आहे त्या केव्हा संपतील, तेव्हा तुम्ही येणार समोर तेव्हा. तर मला फक्त एवढंच म्हणायचं की मला अपोनंट कोण आहे, किती ताकद आहे. माझी ताकद फक्त लिमिटेड आहे, बरोबर आहे की नाही. मी नवीन असल्यामुळे ताकदीची लढाई नाही आहे, हे एथिकल्स आणि आपल्या विकासाची लढाई आहे. तर त्यांनी विकास केला असेल तर ते मानतील, मी करणार आहे हे सांगणार. बरं सर, या ठिकाणी आता शरदचंद्र पवार गटाकडून तुम्हाला उमेदवारी आहे. काय वाटतं सर, पहिल्यांदाच ही जागा शरदचंद्र पवार गट लढते, ती पण तुमच्या माध्यमातून आहे, तुम्हाला कौल मिळेल काय वाटतं? आता बघा, नवीन नौखा उमेदवार आणि नौखं चिन्ह आणि तेही तुतारी वाजवणारा माणूस, ह्या लोकसभेत तुतारी जोरात वाजवू आणि जिंकू, एवढं सांगतो.
तर हे होते आपल्यासोबत श्रीराम पाटील. त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची ताकद माझ्या पाठीशी आहे आणि या लोकसभा मतदारसंघात इतिहास होईल आणि विजयाची तुतारी वाजेल असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.